हाय, कसे आहात सगळे? तर वेलकम ब्लॉग टू माय चॅनल. आणि आजचा ब्लॉगचं कारण आहे की आम्ही चाललो आहे मेळ्यामध्ये. तर संध्याकाळचं जेवण बनवलं फटाफट, भाजी चपाती तयारी केली. कारण की माझी मम्मी घरी होती, तर मला बोलली की चल आपण जो फेस्टिवल लागला आहे, मेळा लागला आहे तिथं जाऊ. तर म्हटलं चल जाऊया. तर मी आली घरी, फटाफट जेवण आवरलं, कारण की मग आल्यावर करायचं बोललं तर लय थकल्यागत होतं. म्हणून मग मी बनवलं जेवण. आता मग होते रेडी आणि निघते. तर आम्ही झालो रेडी. मी शॉर्ट कुर्ती घातली होती. ती मागून येते, ती माझी बहीण आहे, माझी लहान बहीण आहे. आणि पुढे माझी मम्मी आणि माझी डॉटर चालत होते. तर आम्ही उतरलो खाली, बिल्डिंगच्या ऑटो घेतली. आम्हाला जायचं होतं 90 फीट रोडला, जिथं मेळा लागला आहे तिथं. आम्ही पोचलो मेळ्याला. हा मेळा पिस्तम सागरच्या इथे लागलेला आहे. मी ॲड्रेस कॅप्शनमध्ये टाकेल. पोचलो मेळ्याला. भरपूर काही लहान पोरांचं खेळण्याचं होतं, आपल्या इयरिंग्स होते, सगळं नेकलेस वगैरे भरपूर काय काय होतं. ते बघा, दीपावली महोत्सव. तर आम्ही आलो आतमध्ये, एंट्री केली. सगळं खेळण्याचं होतं लहान पोरांचं. माहीनी तर जे बघितलं ते मागत होती, मला मम्मी हे घेऊन दे, मला मम्मी ते घेऊन दे. लहान पोरांचं तसंच असतं, काही बघितलं तर. आतमध्ये आम्ही एंट्री फी केली. 10 रुपीज एंट्री फी आहे. तिकीट काढून आम्ही आत आलो. तर साईडला पानवाल्याचा स्टॉल होता. थोडंसं पुढे गेलो. स्टार्टिंगला सगळे स्टॉलच आहेत पहिले, जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा. 50 रुपीज, 100 रुपीज. टी शर्ट्स होते 50-50 रुपीजला. मग थोडंसं पुढे गेलो तर हे आयुर्वेदिक तेलचं होतं, हर्बल तेलचं. नंतर मग आपले क्लिप्स, लहान पोरांची खेळणी, कुर्तीज, मोबाईल कवर्स, रिमोट कवर्स. नंतर आपले बॅग्स होते, हँडबॅग्स. हे बघा, हेअरबँड वगैरे आहे, सगळं आपले मेकअपची ॲक्सेसरीज आहेत सगळी. मग मुखवास वगैरे आहे, लोणचं वगैरे होतं. न थोडंसं पुढे अजून गेलो तर तेच सगळे ॲक्सेसरीज वगैरेच होते, कानातले वगैरे होते, हेअरबँड्स होते. सगळे छान छान होते. 30 रुपीजला, 10 रुपीजला, असं सगळ्यांची वेगळी वेगळी प्राईस होती. मग थोडं पुढे अजून गेलो तर आम्हाला चप्पलची शॉप दिसली. नंतर मग पुढे गेलो तर कपड्यांचं होतं. तिथं प्लाझो होते, असे घागरा होता, स्कर्ट टाईप होतं मेन्स. नंतर आलो तर हे बघा, चॉकलेटचं ते काय बोलतात, माउंटेन का फाउंटेन त्याला, ते फ्रूट शॉप होती. नंतर मग चायनीजचं शॉप होती, पाणीपुरीचा स्टॉल होता, ज्यूसवाले होते. म्हणजे खायचं पण भरपूर आहे आणि लहान पोरांचं खेळणीची पण वस्तू भरपूर आहे. व्हेज नॉनव्हेज सगळं तिथं अवेलेबल होतं मेळ्यामध्ये. शॉर्मा होता, ज्यूसवाले होते. मग गेम्स पण होत्या, गेम्स वगैरे पण होते. आम्ही काही घेतलं तर नाही, कारण की आम्हाला काही घ्यायचं नव्हतं. मग आम्ही पुढे आलो राईड्समध्ये. तर माहीला कारमध्ये बसवलं. तिला तसं वाटत होतं मी स्वतःच गाडी चालवते करून, ती अशी गाडी चालवत होती. तिला खूप मजा आली त्याच्यामध्ये बसून. ह्याच्यामध्ये ना लहान पोरांच्या राईड्सची फी 50 रुपीज आहे आणि मोठ्या लोकांच्या राईड्सची फी 70, 100 अशी आहे. ह्याच्यामध्ये माझी बहीण बसली होती ड्रॅगनमध्ये. तिने 100 रुपीज फी चार्ज केली होती ह्याच्यासाठी. तिला बसायचं होतं तर तिला बोललं जा तू बस, आम्ही तर नाही येणार. मी तर एकाही राईड्समध्ये बसली नाही. मग ह्याच्यामध्ये मी माझ्या पोरीला पाठवलं खेळायला, तिला जायचं होतं. ह्याची पण प्राईस 50 रुपीज. सगळे लहान पोरांची राईडची प्राईस 50 रुपीजच आहे तिकडं. 50 रुपीजच्या खाली नाही. आणि मोठ्या लोकांची 100 रुपीज. तर हा आहे पाळणा वगैरे लहान पोरांचा. एक हे D2, जे आम्ही एसलवडला बघितलं होतं D2, तसं इथे पण D2 आहे. पण ते खूपच स्लो चालतं आहे. असा तो D2 होता, बघू शकता तुम्ही. हा खूप स्लो चालतो आहे, पण आम्ही फास्टमध्ये मी तुम्हाला दाखवते आहे. खूप हळू वरती गेला आणि खूप हळू खालती आला आहे तो. तर तेच आम्ही बघत होतो. त्याच्यानंतर थोड्या टायमाच्या नंतर आता माहीला बोललो उतर खाली. तिथं काय नाव घेत नव्हती खाली उतरायचं. तिला एवढी मजा येत होती खेळायची आतमध्ये. ती बघा, तिने डंगरी घातली, ब्लॅक टी शर्टमध्ये डंगरी घातली ती माझी पोरगी. आता येईल खाली. तिला खूप मजा आली खूप इथं मेळ्यामध्ये, कारण की तिच्या मनासारख्या तिला राईड्स भेटल्या खेळायला वगैरे सगळं. मग आम्ही बघितला आकाश पाळणा, सगळ्यात मोठा पाळणा इकडचा. ह्याच्यामध्ये पण माझी सिस्टर बसली होती. मी आणि माझी मम्मी कशात पण बसलो नाही, कारण की आम्हाला भीती वाटते. नंतर मग एरोप्लेनमध्ये माझ्या पोरगीला बसवलं. बघा ती किती एन्जॉय करते आहे. मध्ये मध्ये उभी राहत होती ती एरोप्लेनमध्ये. मग तिला भूक लागली तर आम्ही घेऊन गेलो तिला नूडल्स चारायला. पण नूडल्स इतके काही खास नव्हते, मग आम्ही तिला चारले नाही जास्त.
मग आम्ही थोडं बाहेर निघालो. तर बाहेर आलो. आम्हाला तिथे काही खायचं मन नव्हतं मेळ्यामध्ये, म्हणून आम्ही बाहेर आलो. बाहेर इथं आमच्या इथं ना घाटकोपरला लालता पावभाजी आहे, ती आम्ही पावभाजी खाल्ली. मी डाएटवर आहे म्हणून मी घरी आली. मी जेवण केलं, भाजी चपाती आणि काकडी खाल्ली, कारण की माझं ते डाएट चालू होतं म्हणून मी बाहेरचं खात नाही. तर मी खाल्लं वगैरे आणि झोपाची तयारी करत होती, कारण की लय थकल्यागत झालेलं आणि ड्युटीला पण जायचं होतं म्हणून. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. बाय.